भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप आहे त्यांच्यावर। महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावे श्री व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेतनं परस्पर कर्ज काढल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। मालेगाव कॅम्प पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज केला। त्यांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली त्या कर्ज अर्जावर माझ्या सह्या नाहीत, त्या चेकवर माझ्या सह्या नाहीत, हे कर्ज विनातारण आहे आणि ज्या वेळेस NPA झालं त्यावेळेस मला साधी नोटीस देखील आली नाही। म्हणजे हे कर्ज पूर्णपणे बनावट खोटं आहे आणि या ठिकाणी संचालक मंडळाने स्वतःच्या अधिकारात शिक्षण संस्थेचा व बँकेचा पदांचा गैरवापर करून हे कर्ज काढलेलं आहे। माझ्यासह इतर अनेक कर्मचाऱ्यांच्या नावाने हे कर्ज देखील काढलेलं आहे। कर्मवीर भाऊसाहेब हिरे पतसंस्था, महिला नाशिक जिल्हा महिला बँक या ठिकाणी अशाच कर्ज काढल्याची मला शंका आहे। याबाबत मी लेखी तक्रार देखील संबंधित विभागांना दिलेली आहे। याच्यात माझं जे बनावट कर्ज यांनी काढलं असेल त्यांची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।